नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सखी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चॅनलवर नवीन असेल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, थांबा, व्हिडिओ स्किप करू नका. तुमच्या घरात रोज भांडणं होतात, पैसा टिकत नाही, नवऱ्याची चिडचिड होते कारण तुमच्या किचनमध्ये तांदळाचा डब्बा आहे, पण एक मोठी चूक रोज होते. स्वामी समर्थ अक्कलकोटला रागाने म्हणाले होते, ज्या घरात तांदळाचा मान ठेवला जात नाही त्या घरात लक्ष्मी कधीच थांबत नाही. पण घाबरू नका, आज मी स्वामींच्या एक गुप्त उपाय सांगणार आहे. फक्त ही एक वस्तू तांदळाच्या डब्यात आजच लपवा. 7 दिवसात तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडेल, कर्जांचं ओझं संपेल, भरभराटी येईल. तर हा उपाय कोणता? सगळ्यात आधी समजून घ्या. हिंदू धर्मात तांदळाला अक्षता म्हणतात, म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. तांदूळ म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवी, प्रत्यक्ष लक्ष्मी आहे. तर आपण काय चूक करतो? मैत्रिणींनो, तांदळाचा डबा कधीही पूर्ण रिकामा ठेवायचा नाही. डबा रिकामा म्हणजे घरात लक्ष्मी रिकामी असं होतं. संपला तरी 2 मूठ तांदूळ तरी शिल्लक ठेवायचा. नवीन भरताना जुना संपवू नका. तर सूर्यास्तानंतर, दिवे लागणीनंतर चुकूनही तांदळाच्या डब्यात हात लावू नका. संध्याकाळी लक्ष्मी विश्रांत घेत असते. तिला त्रास दिला तर ती रागवते. तर काही बायका तांदळात किडा लागू नये म्हणून लोखंडी खिळा टाकतात. चूक आहे हे. लोखंडी खिळा म्हणजे शनी. लक्ष्मी आणि शनी एकत्र कधीच राहत नाहीत. दारिद्र्य येतं. तर या 3 चुका ज्यांच्या घरात होतात त्यांच्या घरात कायम पैशाची चणचण राहते. नवऱ्याचा पगार 1 तारखेला येतो आणि 10 तारखेला संपतो. असंच आहे ना? मग आता सांगते. स्वामींनी सांगितलेला गुप्त उपाय आहे. तांदळाच्या डब्यात ही एक वस्तू लपवली तर 7 दिवसात चमत्कार होतो. तर गुरुवारी सकाळी अंघोळ करून देवापुढे दिवा लावून 1 रुपयाचं नाणं नवीन घ्या. त्याला हळदी कुंकू लावा. 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि ते नाणं तांदळाच्या डब्यात सगळ्यात खाली लपवून ठेवा. तर याचं कारण काय? कारण नाणं म्हणजे पैसा, हळद म्हणजे पवित्रता. लक्ष्मी पवित्र पैशाकडे आकर्षित होते. हा उपाय केला की घरात पैसा टिकायला लागतो, खर्च कमी होतो. तर दुसरा उपाय आहे, शुक्रवारी देवीचा वार आहे. 5 वेलची घ्या, छोट्या लाल कपड्यात बांधा. त्यावर लिहा श्री स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी देवी नमः. ती पुरचुंडी तांदळात ठेवा. तर असं का करायचं आहे? वेलची सुगंध आहे, लाल रंग लक्ष्मीला आवडतो. 5 हा आकडा पंचमहाभूतांचा आहे. हा उपाय केला की अचानक कुठून तरी पैसा येतो, अडकलेले पैसे मिळतात, लॉटरी लागते असंही म्हणतात. तर तिसरा उपाय आहे, दर एकादशीला तुळशीला 11 प्रदक्षिणा घालून 1 पान तोडून आणा. ते धुवून तांदळात ठेवा. जुने पान काढून झाडाला टाका. तर तुळस म्हणजे प्रत्यक्ष विष्णुप्रिय आहे. जिथे तुळस तिथे विष्णू, जिथे विष्णू तिथे लक्ष्मी. हा उपाय केला की डोक्यावरचं कर्ज, हप्ते हळूहळू संपायला लागतात. तर यातली कोणतीही एक उपाय आजच करा. पण सगळ्यात प्रभावी आहे ते म्हणजे 1 रुपयाचं नाणं. ते तुम्ही नक्की करा. तर जे हा उपाय करतील त्यांच्या घरामध्ये नक्कीच धनधान्य प्राप्त होईल. तर स्वामी आजही तेच सांगतात, तुमच्या तांदळाच्या डब्यात मी आहे, फक्त श्रद्धेने नाणं ठेवा. मैत्रिणी, नुसतं नाणं ठेवून चालणार नाही. स्वामींच्या उपायाच्या 3 अटी आहेत, त्या पाळल्या नाहीत तर फायदा काहीच होणार नाही. नाणं ठेवताना घरात कोणी भांडण नको. शांत मनाने श्री स्वामी समर्थ म्हणत ठेवा किंवा श्री महालक्ष्मी देवीने असं म्हणा. डबा कायम अर्ध्यापेक्षा जास्त भरलेला ठेवा. लक्ष्मी रिकामी आवडत नाही, हे लक्षात ठेवा. हा उपाय केल्यावर कोणालाही सांगू नका, गुप्त ठेवा. 7 दिवसांनी फरक जाणवला की मग सगळ्यांना सांगा. ज्यांना ह्या 3 अटी पाळणार आहेत त्यांनी नक्की कमेंटमध्ये लिहा, मी स्वतः वाचणार आहे. आणि 7 दिवसांनी तुम्हाला काय फरक पडला आहे ते इथे येऊन कमेंटमध्ये सांगा. आज गुरुवार आहे, स्वामींचा वार. आजच हा उपाय करा. कमेंटमध्ये मी आज तांदळात नाणं ठेवणार आहे असं लिहा किंवा श्री स्वामी समर्थ असं लिहा. तुमची कमेंट हीच तुमची स्वामींकडे पोहोचलेली प्रार्थना आहे. ज्यांना ज्यांना घरात भरभराटी हवी आहे त्या सगळ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ 5 जणींना शेअर करा, त्यांचं भलं होईल. रोज सकाळी 5 वाजता स्वामींचा हा गुप्त उपाय हवा आहे किंवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तर असेच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटत राहू. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि श्री स्वामी समर्थ तुमचं घर धनधान्याने सुखसमृद्धीने भरून राहो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे.
तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया.